हे पहा कुरमुरे भाजून घेतलेच असे छान, आणि आता हे तेल टाकलंय. कुरमुऱ्याचा छान असा चिवडा बनवायचा आहे. हे पहा तेलामध्ये शेंगदाणे टाकले, तेल गरम झालेलं आहे. आता छान असं शेंगदाणे तडतड वाजेपर्यंत, थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. शेंगदाणे छान भाजून झाले का असं पातळ चिरलेलं खोबरं ते आता छान असं भाजून घ्यायचं आहे, लाल कलर होईपर्यंत खोबऱ्याचा. गॅस फास्टच ठेवायचा आहे आपल्याला. पहा आता खोबरंसुद्धा लालसर झालं आहे. आता त्याच्यामध्ये टाकायची ही हरभऱ्याची डाळ, भाजकी डाळ असते ना हरभऱ्याची, चण्याची भाजकी डाळ. आता ही छान अशी तेलामध्ये फुलल्यासारखी होते. ते कसं लगेच अशी फुलायला लागते. त्याचा पण थोडासा कलर थोडा चेंज होऊ द्यायचा, 1 मिनटामध्ये होऊन जाते. तर हे पहा आता याच्यात टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता पण छान असा कडक तळून द्यायचा. ही बनवलेली आहे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आता चला ही पण टाकायची त्याच्यामध्ये. हे सगळं छान असं तळून झाले खमंग. आता त्याच्यामध्ये टाकूया. आपल्याला ज्याप्रमाणे तिखट चिवडा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण टाकायचं. तर हे पहा असं पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर छान अशी तळून द्यायची, चांगली ओली ठेवायची नाही. चांगली सुकी लाल ते हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना, त्याचा थोडा कलर चांगला होऊ द्यायचा. छान असा कलर. कुरमुऱ्याचं 1 पॅकेट आणलेलं, त्याच्यासाठी एवढं सगळं सामान टाकलेलं आहे मी. आपल्या आवडीनुसार आपण थोडे शेंगदाणे, थोडीशी डाळ, थोडंसं खोबरं आपल्या मर्जीनुसार आपण टाकू शकतो. आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद. आता टाकायचं आहे मीठ. चवीनुसार हळद मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे पहा कसं एकदम हिरवी मिरचीचं आपलं छान असं झालेलं आहे परतून. हिरवी मिरचीची पेस्ट जी आहे ना, कडक अशी तळून झाली पाहिजे छान. तरच त्याचा खमंग असं लसूण वगैरे, लसणाची आणि हिरवी मिरचीची पेस्ट, तरच आपल्याला चव लागते त्याची. आता हळद मीठ सगळं मिक्स करून घेतलं. आता चला कुरमुरे टाकायचे ह्याच्यात. हे पहा अशा प्रकारे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. आता गॅस वगैरे बंद करून ठेवायचा. तर आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स घ्यायचं आहे. असं करून गॅस वगैरे बंद करायचा आणि सर्व असं हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं. राहिलेले पण कुरमुरे घेतले पहा, मिक्स त्याच्यामध्ये टाकले. आता हे छान असं अशा प्रकारे सगळं हळूहळू सर्व मिक्स करायचं. हळद मीठ सर्व व्यवस्थित उलटण्याने सर्व मिक्स करत राहायचं. तर हा पहा चिवडा कसा झाला आहे, छान इतका झणझणीत झाला आहे. खाऊन पाहिला आहे मी आता. खूप म्हणजे खूप अप्रतिम असा चिवडा झाला आहे. नक्की मी केलं त्याप्रमाणे करून पहा. आणि 2 महिनेसुद्धा हा खराब नाही होत चिवडा. फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक बंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवा. खूप छान आणि चविष्ट असा चिवडा बनवला आहे. नक्की बनवून पहा तुम्ही. आवडल्यास कमेंट करा. तर कसा वाटला चिवडा नक्की सांगा. धन्यवाद.